जय शंकर. नमस्कार मित्रांनो, मी आहे प्रशांती नामदार. आजच्या आपल्या या यूट्यूब व्हिडिओमध्ये मी आपल्या सगळ्यांचं परत एकदा मनापासून स्वागत करतो. तर मित्रांनो, कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बोलता बोलता एक स्ट्रॅटेजी मी मेन्शन केलेली. ती स्ट्रॅटेजी होती मार्टिंगलची स्ट्रॅटेजी. तर आजचा हा व्हिडिओ मी या मार्टिंगल स्ट्रॅटेजीवर आधारित असाच मी घेऊन आलेलो आहे तुमच्यासाठी. तर ही मार्टिंगलची स्ट्रॅटेजी नेमकी काय आहे ती आपण बघूया. मार्टिंगलची स्ट्रॅटेजी ही बेसिकली ॲव्हरेजिंगची स्ट्रॅटेजी आहे. म्हणजे जे ॲव्हरेजिंग केलं जातं स्टेप बाय स्टेपमध्ये ॲव्हरेजिंग जे काही केलं जातं इन्व्हेस्टमेंटचं त्याबद्दलची स्ट्रॅटेजी आहे. आता ही स्ट्रॅटेजी असं सांगते की तुमची इन्व्हेस्टमेंट ही 5 स्टेजेसमध्ये तुम्ही काय करायला पाहिजे, त्याचं ॲव्हरेजिंग करायला पाहिजे. तुम्ही पैशाचं जे काय ॲव्हरेजिंग करता, बाय करताना किंवा सेल करताना जे काही तुम्ही ॲव्हरेजिंग करता ते 5 स्टेजेसमध्ये व्हायला पाहिजे. आता याच्यामध्ये प्रकार सुद्धा सांगितलेले आहेत. तर त्यातला पहिला मेन प्रकार आहे तो म्हणजे नॉर्मल मार्टिंगल स्ट्रॅटेजी किंवा रेग्युलर मार्टिंगल स्ट्रॅटेजी. आता या नॉर्मल किंवा रेग्युलर मार्टिंगल स्ट्रॅटेजीमध्ये इथं काय सांगितलंय की जर का तुम्ही पहिला ट्रेड घेतला आणि पहिला ट्रेड जर का तुमचा लॉसमध्ये गेला तर तुमचा सेकंड ट्रेड हा डबल अमाऊंटनं तुम्ही घ्यायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल, जर का तुम्ही 1,00,000 रुपयाचा ट्रेड जर का घेतला आणि त्याच्यावर जर का एक 10,000 रुपये जर का तुम्हाला लॉस झाला तर सेकंड ट्रेड घेताना तुम्ही 2,00,000नं ट्रेड घ्यायला पाहिजे. अशा पद्धतीनं तुम्हाला डबल करत जायला पाहिजे तुमची इन्व्हेस्टमेंट जर का तुम्हाला लॉस जर का झाला तर. वाईस वर्सा ह्याच्या विरुद्ध जर का तुम्हाला प्रॉफिट झाला तर पहिल्या ट्रेडमध्ये जर का तुम्हाला प्रॉफिट झाला तर सेकंड ट्रेड हा तुम्ही हाफ अमाऊंटनं घ्यायला पाहिजे. म्हणजे परत मी तेच एक्झाम्पल घेतो की 1,00,000 रुपये जर का तुम्ही लावले, 1,00,000नं जर का तुम्ही ट्रेड घेतला आणि त्यावर जर का एक 10,000 रुपये जर का तुम्हाला प्रॉफिट झाला तर नेक्स्ट ट्रेड घेताना तुम्ही हाफ अमाऊंट म्हणजे 1,00,000ची हाफ अमाऊंट 50,000 रुपये 50,000 रुपयांना तुम्ही सेकंड ट्रेड हा घ्यायला पाहिजे. अशी मार्टिंगलची पहिली स्ट्रॅटेजी किंवा पहिला टाईप असं सांगतो. आता दुसरा जो टाईप आहे त्या दुसऱ्या टाईपमध्ये कंपाऊंडिंगचा टाईप आहे हा. कंपाऊंडिंग मार्टिंगल स्ट्रॅटेजी. आता कंपाऊंडिंग मार्टिंगल स्ट्रॅटेजी ही तेव्हा ऍप्लिकेबल होते ज्या वेळेला तुम्हाला प्रॉफिट होतो. म्हणजे समजा जर तुम्हाला जर का 1,00,000 रुपये ट्रेड जर का तुम्ही घेतला आणि 50,000 रुपये जर का तुम्हाला त्यावर प्रॉफिट झाला तर नेक्स्ट ट्रेड घेताना तुम्ही 1,00,000 जी मुद्दल होती तुमची प्लस 50,000 रुपये प्रॉफिट असा 1,50,000 तुम्हाला पुढचा ट्रेड घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता. म्हणजे कंपाऊंडिंग करत जायचं प्रत्येक वेळेला. 1,50,000 ट्रेड घेतला त्या 1,50,000वर परत एक 25,000 रुपये तुम्हाला प्रॉफिट झाला तर तिसरा ट्रेड घेताना तुम्हाला 1,75,000नं तिसरा ट्रेड घ्यायचा आहे. म्हणजे अशा पद्धतीनं कंपाऊंडिंग करत 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 तुम्हाला काय करत जायचंय, तुमचं कॅपिटल आहे हे वाढवत जायचंय, इन्क्रीज करत जायचंय. हे कंपाऊंडिंग स्ट्रॅटेजी सांगते मार्टिंगलची. त्यानंतरचा तिसरा जो काही प्रकार आहे तो अँटी मार्टिंगल स्ट्रॅटेजी आहे. आता अँटी मार्टिंगल स्ट्रॅटेजी मध्ये काय सांगितलंय, म्हणजे जी नॉर्मल मार्टिंगल स्ट्रॅटेजी होती त्याच्या बरोबर विरुद्ध ही काम करते. म्हणजे नॉर्मल मार्टिंगल स्ट्रॅटेजी मध्ये आपण काय केलं की पहिला ट्रेड घेतला, जर का तो लॉस मध्ये गेला तर दुसरा ट्रेड घेताना आपण डबल अमाऊंटनं ट्रेड घेतला. तर अँटी मार्टिंगल मध्ये बरोबर त्याच्या विरुद्ध करायचंय. जर का तुम्हाला लॉस झाला तर नेक्स्ट ट्रेड घेताना तुम्ही हाफ अमाऊंटनं ट्रेड घ्यायचा आहे. आणि जर का तुम्हाला प्रॉफिट झाला तर नेक्स्ट ट्रेड घेताना तुम्हाला डबल अमाऊंटनं ट्रेड घ्यायचा आहे. सेकंड ट्रेड जो घ्यायचा आहे तुम्हाला तो डबल अमाऊंटनं तुम्हाला ट्रेड घ्यायचा आहे. असं अँटी मार्टिंगल स्ट्रॅटेजी इथं सांगते. म्हणजे बरोबर ही नॉर्मल मार्टिंगल स्ट्रॅटेजीच्या विरुद्ध ही काम करते. आणि चौथा जो काय प्रकार आहे तो आहे ऑटो मार्टिंगल स्ट्रॅटेजी. ऑटो मार्टिंगल स्ट्रॅटेजीमध्ये होतं काय की सिस्टीम जी काय ती सिस्टीम ॲटोमॅटिकली तुमची जी काय अमाऊंट आहे ती इन्क्रीज किंवा डिक्रीज करण्याचं काम करत असते. त्यामुळे जी काय तिसरी जी काय स्ट्रॅटेजी आहे आणि चौथी स्ट्रॅटेजी आहे, म्हणजे तिसरी स्ट्रॅटेजी ज्याबद्दल आपण आत्ताच बोललो की अँटी मार्टिंगल स्ट्रॅटेजी, आणि चौथी ही ऑटो मार्टिंगल स्ट्रॅटेजी आहे, ही मी अजिबात सजेस्ट करणार नाहीये कारण ही रिस्क आहे. आता ओव्हरऑल जर का बघायचं झालं तर पूर्णच ही
मार्टिंगलची स्ट्रॅटेजी पूर्णपणे रिस्कीच आहे तशी. जसं आपण म्हणतो की ट्रेडिंगमध्ये ऑप्शन ट्रेडिंग हे रिस्की आहे जास्त, तसं स्ट्रॅटेजीमध्ये मार्टिंगलची स्ट्रॅटेजी ही सुद्धा रिस्की आहे. जर का तुमच्याकडं लो बॅलन्स जर का असेल, फंड्स कमी प्रमाणात जर का अवेलेबल तुमच्याकडे असतील, तर तुम्ही ही स्ट्रॅटेजी अप्लाय करायला जाऊ नका. ही स्ट्रॅटेजी जनरली कुणाकडून अप्लाय केली जाते, तर जे काय हेज फंड्स आहेत, हेज फंड्स म्हणजे जे काय प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन्स आहेत ज्या अनरजिस्टर्ड आहेत, त्यांच्याकडून ही स्ट्रॅटेजी अप्लाय केली जाते. आता ही स्ट्रॅटेजी अप्लाय करत असताना रिस्क किती घ्यायची हे माहिती पाहिजे प्रत्येकाला. म्हणजे प्रत्येकाला माहित असतंच की आपण मॅक्सिमम रिस्क आपण किती घेऊ शकतो. जर का तुम्हाला ही स्ट्रॅटेजी स्टॉक्समध्ये जर का अप्लाय करायची असेल, तर तुम्ही तुमच्या रिस्कवर ही स्ट्रॅटेजी अप्लाय करू शकता सुद्धा. आता मे बी यातनं आणखीन एक प्रश्न निर्माण होतो, म्हणजे हे असं अमाऊंट डबल करण्याचं काम किती लेवल पर्यंत करायचंय. तर मॅक्सिमम 5 लेवल पर्यंत तुम्ही काय करू शकता, हे लॉस जर का तुम्हाला झाला ट्रेडमध्ये, तर तुम्ही अमाऊंट डबल करण्याचं काम हे 5 लेवल पर्यंत किंवा 5 स्टेज पर्यंतच फक्त करू शकता. म्हणजे 5 वेळाच फक्त तुम्ही करू शकता. तर होतंय असं की जर का तुम्हाला चौथ्या ट्रेड पर्यंत जर का लॉस झाला, तर पाचवा ट्रेड म्हणजे पहिले 4 ट्रेड जर का तुमचे लॉस मध्ये जर का गेले, तर पाचवा ट्रेड हा तुम्हाला इतका मोठा प्रॉफिट देऊन जातो की झालेले जे पहिला 4 ट्रेड मधले जे काही नुकसान तुमचं झालंय ते पूर्णपणे रिकवर होतं. आता मित्रांनो, मी तुम्हाला एक एक्झाम्पल दाखवणार आहे. इथं स्क्रीनवर तुम्हाला हे एक्झाम्पल दिसेल की पहिला समजा मी जर का ट्रेड घेतला आणि या पहिल्या ट्रेडमध्ये जर का मी 1:2 हा रिस्क रिवॉर्ड रेशो ठेवून जर का मी पहिला ट्रेड घेतला, एक 10 पॉईंटचा किंवा 10 रुपयाचा जर का मी लॉस घ्यायला मी तयार आहे. समजा पहिला ट्रेड माझा फेल गेला, तर पहिला ट्रेड माझा एक क्वांटिटीनं घेतलेला ट्रेड जो होता तो फेल गेला, तरी 10 रुपये माझं इथं नुकसान झालेलं आहे. सेकंड ट्रेड घेतला, आता सेकंड ट्रेडमध्ये समजा मी क्वांटिटी इन्क्रीज केली. पहिल्या ट्रेडमध्ये एक क्वांटिटी होती, आता मी 2 क्वांटिटीज केल्यात. 2 क्वांटिटीमध्ये सुद्धा मला किंवा सेकंड ट्रेडमध्ये सुद्धा जर का मला लॉस झाला, तर 20 रुपये लॉस माझा इथं दिसतोय बघा. तिसऱ्या ट्रेडमध्ये तिसरा ट्रेड घेतल्यानंतर सुद्धा क्वांटिटी आता मी इथं इन्क्रीज केली. 4 क्वांटिटीनं मी आता इथं ट्रेड करतोय. समजा तिसरा ट्रेड पण माझा जर का फेल गेला, तर इथं मला लॉस झाला 40 रुपयाचा. चौथा ट्रेड मी घेतला. चौथ्या ट्रेडमध्ये मी क्वांटिटी इन्क्रीज केल्या, 8 क्वांटिटीज केल्या आणि चौथ्या ट्रेडमध्ये सुद्धा मला जर का लॉस झाला, तर लॉस होतोय माझा इथं 80 रुपये. आणि समजा पाचवा ट्रेड जर का मी घेतला, तर या पाचव्या ट्रेडमध्ये क्वांटिटीज मी डबल केल्यात. चौथ्या ट्रेडमध्ये माझ्या क्वांटिटीज होत्या 8, आता क्वांटिटीज मी केल्यात 16 क्वांटिटीज केल्यात. आणि पाचव्या ट्रेडमध्ये माझा जर का प्रॉफिट झाला, तर तो प्रॉफिट डायरेक्ट होतोय माझा 320 रुपये. म्हणजे हा जो पाचव्या ट्रेडमध्ये मला जो प्रॉफिट झालाय, त्या पाचव्या ट्रेडच्या प्रॉफिटनं पहिला 4 ट्रेडमध्ये झालेले माझे सगळे लॉसेस रिकवर केलेले आहेत. तर अशा पद्धतीनं ही मार्टिंगल स्ट्रॅटेजी ही काम करते. आता मार्टिंगल स्ट्रॅटेजी जनरली कुठे ऍप्लिकेबल होते, तर जे फॉरेक्स ट्रेडिंग करतात, ते फॉरेक्स ट्रेडिंग करणारे मार्टिंगल स्ट्रॅटेजी अप्लाय करतात. जसं मी व्हिडिओच्या सुरुवातीला पण सांगितलं की जे हेज फंड्स असतात, ते हेज फंड सुद्धा काय करतात, मार्टिंगल स्ट्रॅटेजी अप्लाय करतात. इव्हन ऑप्शन ट्रेडिंग मध्ये सुद्धा काही लोक मार्टिंगलची स्ट्रॅटेजी अप्लाय करतात. स्टॉक्समध्ये मार्टिंगल स्ट्रॅटेजी अप्लाय करण्याचं प्रमाण हे कमी आहे, अगदी कमी आहे. तुम्हाला जर का करायचं असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता स्टॉक्समध्ये सुद्धा, पण रिस्क घ्यायला पाहिजे तुम्हाला, कारण ही स्ट्रॅटेजी पूर्णपणे रिस्की आहे. तुमचं अकाउंट हे खाली करू शकते अशी ही स्ट्रॅटेजी आहे. आणि तुमच्याकडे तेवढा फंड्स अवेलेबल पाहिजे. 5व्या लेवल पर्यंत इन्व्हेस्टमेंट तुमची डबल करण्या इतपत तुमच्याकडे फंड्स अवेलेबल असायला पाहिजे. तर ही होती मित्रांनो मार्टिंगलची स्ट्रॅटेजी. तर मार्टिंगलनं लेवल सुद्धा दिलेले आहेत. आता 6 प्रकारच्या लेवल्स या मार्टिंगलनं दिलेल्या आहेत. पहिली लेवल आहे 5%, परत 10%, 17%, 24%, 33% आणि 50%. आता या लेवल्स नेमक्या काय आहेत? मार्केट जर का 5% समजा कोसळलं आणि तुमच्याकडे एक 50 लाख रुपये जर का फंड्स अवेलेबल आहे, तर 5% मार्केट कोसळल्यानंतर तुम्ही 1 लाख रुपये लावा. समजा 10% जर का मार्केट कोसळलं, तर तुमची इन्व्हेस्टमेंट ही डबल व्हायला पाहिजे, म्हणजे 2 लाख व्हायला पाहिजे. 17% जर का मार्केट कोसळलं,
तर तुमची इन्व्हेस्टमेंट ही आणि डबल व्हायला पाहिजे त्यापेक्षा. अशा पद्धतीने 24%ला, 33%ला आणि 50%ला तुमची इन्व्हेस्टमेंट ही डबल होत गेली पाहिजे. तर या 6 लेवल्सच्या मार्टिंगलनं जर का मार्केट कोसळलं तर त्याबद्दलच्या लेवल सुद्धा मार्टिंगलनं इथं देऊन ठेवलेल्या आहेत आपल्याला. तर ही होती बेसिकली मार्टिंगल स्ट्रॅटेजीची कन्सेप्ट. आता ही अप्लाय करायची का नाही हे सर्वस्वी तुमच्यावर डिपेंड आहे. तर यामध्ये फक्त असं सांगितलेलं आहे, म्हणजे पहिल्यांदा जसं मी तुम्हाला सांगितलं की ही स्ट्रॅटेजी अप्लाय करणं ही रिस्क आहे, त्यामुळे रिस्क घ्यायची का नाही हे तुमच्यावर सर्वस्वी डिपेंड आहे. पण ही स्ट्रॅटेजी नक्कीच चांगल्या पद्धतीनं काम करते. आता सक्सेस रेशो कसा याचा 50-50% याचा सक्सेस रेशो आहे. 50% स्ट्रॅटेजी काम पण करू शकते, 50% स्ट्रॅटेजी फेल सुद्धा होऊ शकते. म्हणजे ज्या काय 5 स्टेजेस होत्या, पहिला ट्रेड, दुसरा ट्रेड, तिसरा ट्रेड, असं किती ट्रेड पर्यंत जायचंय तर 5 ट्रेड पर्यंत जायचंय. आता एक्झाम्पल मध्ये घेतलेलं की 5व्या ट्रेड मध्ये प्रॉफिट झाला मोठा, मे बी हा प्रॉफिट तुम्हाला 3ऱ्या स्टेजमध्ये सुद्धा होऊ शकेल, 4थ्या स्टेजमध्ये सुद्धा होऊ शकेल तुम्हाला प्रॉफिट, आणि असं सुद्धा होऊ शकेल की 5च्या 5 ट्रेड हे लॉस मध्येच गेलेत, असं पण होऊ शकेल. कारण मार्केट पूर्णपणे अनप्रेडिक्टेबल आहे, आपण काय त्याचा अंदाज लावू शकत नाही. त्यामुळं ही स्ट्रॅटेजी तशी रिस्क आहे, आणि ही अशी बेसिक कन्सेप्ट होती मार्टिंगल स्ट्रॅटेजीची. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की कळवा, आणि माझ्या या चॅनलवर भरभरून प्रेम करा. माझ्या या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.